समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधावं जगन्निहितपाणि मण्डलमण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं काञ्चनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोजति जोस्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता हृदय आपुली चौफाळुनिया भली वरी बैसव पावले श्रीगुरूंचे पाय जय हृदय घेव सोने ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारो न्याता स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन शिवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुखवी आणि कांचे दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बोल तुका म्हणे तेची बोल हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा प्रस्तुत प्राप्त स्थळी ज्या परमतत्वाच्या संकल्पाने या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय याहीपेक्षा जगत उत्पन्न होऊन पालन पोषण किंबहुना आस्थाला जाण्यापर्यंत ज्या परमतत्वाच्या संकल्पने सर्व जगताचा व्यवहार चालतो त्या परमात्म्याच्या सेवेसाठी अथवा निर्गुण निराकार स्थिती सोडून सगुण साकार ज्या महान तत्वदर्शी ज्ञात्यापुरुषीने अवतार धारण केला ज्ञानी यांचे शिरोमणी वैष्णवांमध्ये अग्रगण्य तुम्हा सर्व साधकांचे मायबाप ज्ञानोबारायांच्या चरण कमलाने पवित्र याहीपेक्षा सलील इंद्रायणी मातेच्या पवित्र तीरावर भगवान रोकडोबा भगवंताच्या चरणाजवळ याहीपेक्षा तुम्हा सर्वांच्या साक्षीत्वानं आज किम निमित्त कार्यक्रम आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे, पण सांगणंही माझं उचित आहे। आज अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। तेव्हा कर्मधर्म संयोगाने आमचे परम प्रेमास्पद असणारे हरिभक्तीपरायण भागवत महाराज बोराडे यांच्या मनात काही संकल्प निर्माण झाला। ते निमित्त काही असेल,
पण उपादान कारण भगवान परमात्म्याच्या निश्चित स्वरूपाचं सांगायचं ठरलं. त्यांच्या मनामध्ये मनाचे संकल्प पावविल शिळधी, जरी राहे बुद्धी यांचे पायी, यांचे भोई पायी. भगवान लोकेश्वराच्या अथवा ज्ञानराजांच्या चरणाजवळ ही त्यांनी प्रार्थना केली. असंख्य असणाऱ्या जीवाचा जीवभाव जाऊन शिवभाव प्राप्त होण्याकरिता या शरीराची गरज आहेच. जसं असेल तसं तेव्हा त्यांच्या अंतकरणात जो भाव उत्पन्न झाला तो भाव विदित करण्याकरिता मोठमोठ्या साधू संतांचे त्यांना आशीर्वाद असतील, त्या ज्ञानराजांचाही वाटा असेल, तेव्हा इथपर्यंत ते चालत आले. कोणत्या निमित्ताने हे निमित्त कारण असतील, पण उपादान कारण हेच असेल. ज्ञानराजांच्या चरणाजवळ येऊन आणि इथे असणारा जो संकल्प पूर्ण होणार आहे तेव्हा इथपर्यंत ते आले. तेव्हा त्यांच्या मनात असा एक संकल्प प्राप्त झाला. तेव्हा आज किम निमित्त शिवा हे आपणा सर्वांना ज्ञात आहे, पण कमीत कमी इथं आले यांना तर माहीतच आहे. ते नंतर येणार त्यांना खाल्ल्यावर बी कळेल, पण आता तुम्हाला तर माहीतच आहे. तेव्हा महत्त्वाचा सिद्धांत आहे. तेव्हा आपण इथपर्यंत आलात भगवान रोकडेश्वराच्या चरणाजवळ आणि इंद्राणी मातेच्या तीरावर ज्ञानोबारांच्या अस्तित्वाने पुनीत पवित्र झालेल्या या क्षेत्रामध्ये चरणाजवळ आपण आलेलो आहोत. तेव्हा अत्यंत मोलाचा त्या आश्रमाला नावच असं त्यांनी दिलं. त्याचा नंतर आरंभ होणारच आहे, उद्घाटन होणार आहे. तेव्हा आपुलकी वृद्धाश्रमाचा आज प्रारंभ आहे किंवा उद्घाटन आहे म्हणा. तेव्हा सांगण्याचं तात्पर्य जो भगवत भक्ताच्या अंतकरणामध्ये असणारा जो संकल्प आहे तो भगवंताला पूर्ण करावा लागतो. याहीपेक्षा पत्नीच्या अंतकरणाचा जो अंतकरणाचा काय भाव असेल तो पतीला पूर्णच करावा लागतो. शिष्याची अर्थ भावना असेल ती गुरुला पूर्णच करावी लागते. स्त्रीहट्ट, बालहट्ट किंवा राजहट्ट हे व्यवहारामध्ये पूर्ण करावे लागतात. तद्वत या जगामध्ये जन्माला आलेला जो पुरुष काहीतरी इच्छा घेऊन पुढे चालत असतो, तद नियमानुसार त्यांच्या अंतकरणाची इच्छा होती ती इच्छा पूर्ण करण्याकरिता जसं ज्ञानोबाराय म्हणतात, मी जी प्रतिज्ञा केली माझ्या अंतकरणाचा संकल्प होता आनंदाची आवरो मांडू जगा किंबहुना अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक किंबहुना. याहीपेक्षा नव्या अध्यायाच्या आरंभीच म्हणतात तरी अवधाने केले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का. त्यांचं हे विधान होतं म्हणतात महाराज. तेव्हा त्यांची प्रतिज्ञा किंवा संकल्प होता म्हणा. आपल्या भाषेत आपली उडी तिथपर्यंत जाऊ शकत नाही ना. तेव्हा सांगण्याचं तात्पर्य सिद्धांत एवढाच की त्यांना म्हणायचं होतं माझ्या अंतकरणातला हा भाव होता, हा भाव त्या प्राप्तापर्यंत प्राप्त व्हावा अशी माझी इच्छा आहे. तद्वत आमच्या हरिभक्तीपर्यंत भागवत महाराज यांनी मोठमोठ्या साधू संतांना विचारपूस केली, त्यांना इथपर्यंत आणलं. आज ज्यांच्या हस्ते उद्घाटन होणार ती आमचे परमादरणीय असणारे हरिभक्तीपरायण परमपूज्य स्थान असणारे निमराज महाराज या वारकरी संप्रदायाची याची धुरा वाहत आतपर्यंत आले आणि त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत भगवान परमात्म्याने ते स्थान प्राप्त करून दिलेलं आहेच. आमच्या दृष्टीत आहेच, लोकांच्या जाऊ द्या, परंतु आत्तापर्यंत त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच ज्ञानेश्वर महाराज बाबळे ही पण या ठिकाणी येणार आहेत. त्यांच्या हस्ते उद्घाटन नंतर होईल, तेव्हा मधले बोलणारच आहेत. तेव्हा त्याकरिता तेही इथपर्यंत आलेले आहेत. तेव्हा आपल्या अंतकरणातला काही भाव होता इथपर्यंत आपण त्यांच्याबद्दल प्रेम होतो इथपर्यंत आलो. तेव्हा या असणाऱ्या वृद्धाश्रमाचं उद्घाटन होत आहे. त्या उद्घाटनाच्या प्रसंगाने तुम्हा सर्व भाग्यवंतांच्या सेवेसाठी अथवा कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनी तुकोबार यांचा 4 कडव्याचा अभंग असून या अभंगाद्वारा जो भगवत भक्त या जगामध्ये अवतीर्ण झाला निश्चित त्याच्या जीवनामध्ये काय क्रांती घडते किंवा काय क्रांती करू शकतो याचा उत्तम महत्त्वाचा सिद्धांत या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की म्हणतात जो श्रद्धायुक्त अंतकरणाने त्या प्राप्तीच्या पहिल्या तीराला जाण्याकरिता अतोनात प्रयत्न करतो, हाडाचे काढं रक्ताचं पाणी किंबहुना एक श्वाससुद्धा बाजूला जाऊ देत नाही. कशाकरिता? माझ्या अंतकरणाचा जो विषय तो पूर्ण होण्याकरिता. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या भाग्यवंतांचं वर्णन करत असताना म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये थोर विचारवंत ज्ञात्या पुरुषाची म्हणण्यापेक्षा आपण शास्त्रीय भाषेमध्ये त्याला म्हणत असतो तीर्थ वडील जे करीती तया नाम धर्म ठेवी. ज्ञानराजांच्या भाषेत लांब जायची गरज नाही. जे आपल्याच घरी काय कमी आहे, लांब जायचं, नाथ महाराजाकडे जायचे, सावता महाराजाकडे जायचे, ज्ञानोबरा काय कमी आहे इथं. म्हणतात तीर्थ वडील जे करीती तया नाम धर्म ठेवी. जसं श्रेष्ठ सांगतात त्यांच्या अंतकरणाचा भाव होता. तद्वत तुकोबाराय वर्णन करत असताना म्हणतात ज्ञानोबारा तुकोबाराय इंद्राणीच्या मातीच्या पवित्र तीरावर आहेत. ते म्हणतात वर्णन करत असताना म्हणतात त्या साध्याप्रत करण्याकरिता प्राप्त होण्याकरिता सरळ अर्थ सांगू जातो म्हणजे आपल्याला बरं पडेल. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात स्वामी म्हणजे मालक. सरळ बातचीचा अर्थ असा अर्थ आहे. या जगाचं अधिष्ठान असणारा परमात्मा त्याला स्वामी म्हटलेले आहे महाराजांनी. मग ते स्वामी असो, गुरु असो, पितृ असो, पत्नी असो, स्वामी का ज गुरु भक्ती पितृवचन सेवापती या 4 पॉईंटचा कोणीही असू द्यात,
परंतु त्यांनी जी जी सेवा केली आतापासून तर इथपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत ज्या साधनाद्वारा त्या साधकाने साध्याप्रत जाण्याकरता जी जी साधना केली असेल, परंतु स्वतःला म्हणू नये. जसं ज्ञानोबराय म्हणतात ना, माझ्याकरिता काहीच नाही, जे जे केलं ते सर्व गुरु करीतात. हे सर्व विश्वाचा संसार मी सुखी केला, परंतु मी नाही केला. निवृत्तीने तत्वता सांगितले बाप रखुमा देवरू नवी संभी सर्वथा. निवृत्तीने तत्वता सांगितले तत्वत. इथे सर्व जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गुरुची सेवा घडली असेल, वडिलाचं वचन मोडलं नसेल, याहीपेक्षा गृहस्थ आश्रमात जे जे काही धर्मपालन केले असेल याचे तंतोतंत वर्णन करतात. परंतु शास्त्राने सांगितलं तसं जर वर्णन केलं असेल तर म्हणतात तुकोबाराय तीच विष्णूची पूजा घडेल. माझा दुसरा अनुभवच नाही. बरं, याच्याकरिता काय साधन करावं लागेल? काही नाही. जन्माला आल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत सत्य बोलावं लागेल. लोकांच्या दुःखात दुःखी होण्याचा त्याचा अनुभव पाहिजे. हे तिसरं कारण सांगत असताना म्हणतात, असा ज्याचा निश्चय किंवा बळ किंवा ताकद पावर अधिकार ज्याचा आहे त्याच्या ठिकाणी अधिकार किंबहुना ते ज्ञान प्राप्त होतं आणि तद्वारा त्या स्थितीला ते प्राप्त होतात. अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल परंतु या ठिकाणी आपण सर्व भाग्यवान मंडळी इथपर्यंत आलात, या ठिकाणी एकत्रित झाला ज्याचा महत्त्वाचा सिद्धांत आहे. कारण अशी माणसं गोळा होणं म्हणजे या जगामध्ये तुमच्या आमच्याकरिता हा परमार्थ झाला आहे. परमार्थ करण्याकरिताच फक्त माणसाचा जे अत्यंत महत्त्वाचा मोलाचा आहे. याहीपेक्षा 84 लक्ष योनी प्राप्त झाल्यानंतर त्यातल्या सर्वांचा जन्म प्राप्त होत असतो. जन्म मिळत नाही असं नाही, सर्व जीव जन्माला आले. परंतु सर्व साधू संतांचा शास्त्राचा हाच एक सिद्धांत आहे. कारण 83 लक्ष योनी 999 सर्व जीव जन्माला येतात, पण सर्वांना भक्ती करून मुक्त होण्याचा अधिकार नाही. भक्ती करून मुक्त होण्याचा अधिकार फक्त या जगामध्ये या विश्वामध्ये फक्त ज्याला ज्याला देह नाही, ज्याला मनुष्य देह प्राप्त झाला त्याला भक्ती करण्याचा अधिकार आहे महाराज. अधिकार सर्वांना प्राप्त आहे. ज्याचा जन्म झाला त्याला भक्ती करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. किंबहुना साधना करून साध्याप्रत जाण्याकरिता त्याला योग्य असा भगवंताने तुम्हाला प्राप्त करून द्याल. याहीपेक्षा तुम्हाला हा ध्येय प्राप्तच होणार नाही. ध्येय प्राप्त होण्याकरिता सायास लागतात. शास्त्र सांगते किंवा नाथबाबांच्या भाषेत वय ठरत नाथबाबा सांगतात, दुर्लभम मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शिना. वास्तविक पाहता अत्यंत कठीण आहे. हा देह प्राप्त होणं म्हणजे अत्यंत दुरापास्त गोष्ट आहे. संतांच्या भाषेत जर बोलायचं ठरलं तर एकनाथ महाराज वर्णन करत असताना म्हणतात, हा देह मिळणे अत्यंत दुरापास्त गोष्ट आहे. नरदे दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, दयामध्ये दुःख यातना, दयामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा वसुदेव, तुम्ही वासुदेव म्हणा 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 म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा वसुदेव, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. देह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, दयामध्ये दुःख यातना, आठवा वसुदेव, देह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, दयामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदन, मधुसूदन. नरदेह दुर्लभवाना शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. एकनाथ महाराज म्हणतात, अत्यंत मोलाचा महत्त्वाचा मिळतच नाही. वास्तविक पाहता देह नाही, माणसाचा देह तर मिळतच नाही. लवकर मिळतच नाही असं नाही, मिळत नाही, लवकर मिळत नाही. कारण केव्हा मिळतो? नाथ महाराजांना विचारणार, दुसरीकडे जायची गरज काय आहे? आपण सर्वजण एखादा ज्ञानोबराच्या दरबारातली मंडळी आहात. देह मिळतो तो केव्हा? पाप पुण्य समान समी, कैच पावी जे कर्मभूमी, तेची पडे जे विषमी स्वर्गग्रामी की नरकी. श्री संत एकनाथ महाराज म्हणतात,
देह प्राप्त होतो, परंतु माणसाचा देह प्राप्त होण्याकरिता पाप आणि पुण्य समान म्हणजे सारखं होण्याकरिता अत्यंत मोलाचा महत्त्वाचा धनुर्देह प्राप्त करून दिला. अत्यंत शास्त्राचा सिद्धांत आहे. पाप पुण्य समान समी तैचा पाहिजे कर्म भवी तेची पुढे जे विषमी स्वर्ग ग्रामी की नरकी. जर पुण्य अधिक झालं तर दिव्य भोगाची शास्त्री महाराज पुढे या ना, झोपायचं काय पाठी पुढे या. पाप पुण्य समान समी देह प्राप्त होतो, परंतु मानवाचा देह प्राप्त होण्याकरिता पाप आणि पुण्य समान. थोडं जरी पुण्य जास्त झालं ऊर्ध्वम गच्छति सत्वस्था 14 अध्यायामध्ये वर्णन केलं. तुम्हाला निश्चय श्लोक सांगणार आहे. पुढचं तुमच्या पाठच आहे. ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था सत्वगुणी माणसा तुम्ही आले म्हणून ना, नाही एवढं मला कुठं आठवतं इथं. सत्वगुणी माणसं उच्चतम स्थितीला परंतु ते म्हणतात ते चोरच आहेत. तिथपर्यंत जरी पोहोचले ना ज्ञानराजांकडे पहा, ते म्हणतात पुण्य प्राप्त करून वर गेला म्हणजे काय तो पुण्यवान झाला काय. ते जरी पुण्य प्राप्त झाला असेल तर विद्या माम सोमपापूत पापा यज्ञ दृष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य मूल सुरेंद्र लोक कृष्णांची दिव्यान दिव्य देव भोगा. ते म्हणतात त्रैविद्या माम 3 युगाने पुण्य प्राप्त करून साधनायुक्त करून मनुष्य वर जात असतो. ज्ञानोबा वर्णन करतात अगदी साधना करून म्हणून स्वर्गाचं राज्य आधिपत्य प्राप्त करू शकतो. कारण शहाणी माणसं जगात आल्यानंतर कोणतंही कार्य सहज करत नाही. बरोबर देवाच्या घरचा यायचं आपल्यासारखा ते नवरा बायकोच होते. आले जगात राहिले सहज चालली होते, सहज क्रिया घडत होती. पहा सहज क्रिया घडत असताना आता सहज शहाणा म्हणून सहज कधी हसत नसतं, काहीतरी त्याला कारण असतंच, फक्त आपल्याला माहीत नसतं. हे महत्त्वाचं असतं. कारण प्रभू रामचंद्र सीतामाई चालली होती जरासेन जाता जाता सहज असे जगातल्या पदार्थाकडे पाहिलं. कारण देव पाहिलं तर असं पाहत असतो का, सुतारांनी जर पाहिलं तर असं पाहतो, असं गौंडीने जर एखाद्याने जर पाहिलं करतं इथं नक्की वाकडं झालं तेच त्याला दिसतं. संभारानं जर चपलाकडेच पाहिजे ती, टेलर जर असेल कपड्याच्या बटनाकडेच पाहिजे ती, तसं महाराज स्वराकडेच पाहिजे दुसरं काय. आणि जर जास्त हुशार असला तर त्याचा ताल स्वर पाहिजे, त्याच्या पुढचा असला तर त्याची चालच पाहिजे, त्याच्यामध्ये जागा कोणीकडे काढतो हेच पाहिजे दुसरं काय. तसं प्रभू रामचंद्राने आणि सीतामाईचं वर्तन चालू होतं. रस्त्याने जात असताना सहज पाहिलं, ज्या वायसरकडे पाहिलं जो जन्माला आला होता समोर चालली लाईनच होती अशी मुंगळ्याची लाईन चालली होती, त्याच्याकडे पाहिलं प्रभूला हसू आलं. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझी हाती. असं त्या ज्यावेळेस त्याचा 7 बाराचा उतारा देवाच्या लक्षात झाला, लगेच यांनी कुठं काय उद्योग केले सर्व डायरेक्ट मागचा दिसल्याबरोबर यांनी हसले सहज. ती म्हणले आता आपल्या अर्धांगीला सांगून तरी काय उपयोगी, पत्नीला सांगितलंच नाही त्यांनी, ते सीतामाईला ऐकलंच नाही स्थानच नाही. त्यांनी सहज विचारलं का हो तुम्ही का हसलात. तुम्ही जाऊ दे सहज हसलो म्हणजे. ते नाही ज्या अर्थी तुम्ही हसलात ना त्या अर्थी सहज नाही असले काहीतरी असलं म्हणे. नाही सांगावंच लागेल म्हणे. नको म्हणे काही सांगायचं काहीच नाही तेच नाही म्हणे सांगाच. आता स्त्री हट्ट म्हणल्यानंतर सांगितलं बा म्हणले हे लाईन दिसते की तुला. ती म्हणे काय नाही म्हणे मुंगळे चालले त्या का मग तेवढंच ते तर तुला कळालं नाही म्हणे. तेवढं नाही म्हणे, एका मुंगळ्याच्या पाठीवर बसून दुसरा मुंगळा चालला आहे. ती म्हणे काय नाही आजारी असं पाय मोडा असं काटा शिरला असेल काहीतरी असेल. तसं नाही म्हणे. मग तुम्हीच सांगा म्हणे. तर खरं सांगू म्हणे तुला काय भानगडी कशामुळे असलो म्हणजे. हा पाठीवर बसून चाललेला इंद्र आहे, मागच्या जन्मातला इंद्र होता म्हणे. तो काय घडलं म्हणे, असं कसा इंद्र होईल म्हणे. ते तसं नाही म्हणे. एकदा का म्हणले पुण्य संपादन करून जो जीव आत्मा त्या स्वर्गात आधिपत्य ग्रहण करतो, राजा बनतो, परंतु हे कुठपर्यंत जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तिथं राहतं. आणि एकदा का पुण्य क्षीण पुण्य झाल्यानंतर त्याला मृत्यू लोकामध्ये यावंच लागतं. असं जगद्गुरु तुकोबारा एक ठिकाणी म्हणतात. तुका म्हणे जाती पुण्य अधोगती, पुण्य अधोगती, पुण्य अधोगती. तुका म्हणे जाती पुण्य तुका म्हणे जाती पुण्यक्षयाधोगती तेथून भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम् क्षिणे पुण्यमर्त्यलोकं विशन्ति.
एवं त्रय धर्म मनोप्रपन्ना गतागतम काम कामालभंते मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारी जिथं असते तिथं सांगण्याचं तात्पर्य. तुमच्या सर्वांच्या पाठाचे ना जरी वाकडी दिली झाली तुम्ही सरळ करणारी माणसं आहेत तिथं. मला ना होईल नाही मला सरळ करणारी माणसं आहात. तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात ज्यावेळेस पुण्य क्षीण झालं मग सीतामाईला प्रत्यक्ष भगवान सांगतात. प्रत्यक्ष भगवान सांगतात असं मला वाटतंय म्हणे की हे जे आहे ना म्हणे हा जो एका मुंगळ्याच्या पाठीवर बसून दुसरा मुंगळा चाललाय हा कोण होता. हा मागच्या जन्मातला काही 5 जन्मानंतरचा इंद्र होता. परंतु पुण्य संपलं की ते जमत नाही वशिला बिशाला अजिबात नाही काहीच नाही म्हणे. पुण्य संपलं का त्याच क्षणाला इथपर्यंत यावं लागतं हे त्याचं तात्पर्य आहे. कारण पुण्य जरी कमवलं तर ज्ञानोबाराय म्हणतात स्वर्ग नरक वाटा चोराची जे काही मिळवलं असेल ते शुद्ध पुण्य आहे. जसं भगवान वर्णन करतात ना माझ्या प्राप्ती करतात ज्ञानोबाराय तुम्ही आम्हाला सांगतात पापात्मके पापा नरका जायजे पुण्यात्मके पापे स्वर्गा नेजे माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य. याहीपेक्षा आणखी ती याही कुठली मी सांगू शकत नाही माझ्या ध्यानातच नाही. सरळ सांगायची काहीच अडचण नाही की स्वर्गाची अथवा किंबहुना साध्याची जी स्वर्गाची किंवा नरकाची ती वाटच आहे म्हणे. स्वर्गात गेले मग नरकाची ही वाट झाली पण स्वर्गाची ती वाटच आहे म्हणे. तेही चोरच आहेत. मला सोडून दुसऱ्याला जे जाणतात ना ते सुद्धा चोरच आहे. जर क्लासिकल आहेत बा एवढंच आहे. हल्ली पण म्हणले स्त्री मुखात मारली अरे थोबाड फोड म्हण ना दुसरं काय तिथं विठाल काय नाही म्हणे. तिथे असले ते म्हणे अहो आमच्या आप्पाच्या तोंडात तोंड फोडलं म्हणे. बाकीचे म्हणे काय नाही. तिथे गेल्यानंतर असं झालं मग त्यांच्या श्रीमुखात मारली. लोकांना कळलं बरं झालं टाळ्या वाजल्या. टाळ्या कशाला वाजली याडपटाव श्रीमुखात थोबाड फोडलं तिथं काय दुसरं. शास्त्राचा सिद्धांत आहे शब्दाचा अर्थ न कळाल्यामुळे कधी तसं घडू शकतं. मला सांगण्याचं तात्पर्य पुण्य जरी प्राप्त झालं पण सकाम पुण्य असेल तर तो दिव्य भोगाला प्राप्त होतो. परंतु पुण्य क्षीण झाल्यानंतर त्याला मृत्यूलोकात यावंच लागतं. मग तर या पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागते माघारे मृत्यूलोका. बरं स्वर्गाला गेलेले मागे आले इथे खाली गेलेले खाली जे गेले ना अत्यंत पापी लोक खाली जातात. आयशी होती तरु तृण लोह लोष्ट पाषाण. ज्ञानोबाराय म्हणतात माणसाचा नाहीतर जन्म प्राप्त मिळत असताना त्यांना तो जन्म प्राप्त होतो शेवटचा जन्म प्राप्त होतो. जगद्गुरु तुकोबारा सांगत असताना म्हणतात त्या साध्याप्रत जाण्याकरिता ज्ञानोबाराय म्हणतात दोन्ही वाटा चोराच्याच आहे. जरी नरकाला जात असेल दुसरी वाट स्वर्गाला जात असेल परंतु माझ्या प्राप्तीकरता त्यांनी प्रयत्न केला नाही. ही ओळी तुम्हाला सांगितली होती मला दुसरी येत नाही म्हणून सांगतो. पापात्मके पापी नरकात जायची पुण्यात्मके पापी स्वर्गाने जे माते जे टिपणार नाही तसं नियोजन नाही म्हणा. परत म्हणता टिपणार त्याची का कोणी याच्या तसं काय नाही. परंतु दुसरी मला लवकर आठवा म्हणून ही सोडी पुन्हा दुसरं काय द्यावा. माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य माझ्या प्राप्तीकरिता भगवान म्हणतात बाकी सर्व जिकडे जिकडे असेल परंतु जर पुण्य अधिक घडलं तर दिव्य भोग प्राप्त होतात. भगवंताचं वाक्य आहे ऊर्ध्वं गच्छति सत्वसा अधो गच्छन्ति तामसा मध्ये तिष्ठन्ति राज. मनुष्य देह प्राप्त होण्याकरिता निस्ता देह दुर्लभ नाही माणसाचा देह दुर्लभ आहे. पावला हा देह काकताली न्याय नगरो बायो गोडवारे नगरो बायो. देह उरलव नाही म्हणण्यापेक्षा अत्यंत मोलाचा महत्वाचा संत महात्म्यात मिळाला. आता कायला मिळाला ना करता काय त्याला मश इच्छा आहे स्वर्गीची अमर अन्य देव इच्छा करतात मृत्यू लोकांची पण मिळालाच नाही ना. उपयोग काय तुम्ही इच्छा करून मिळाला पाहिजे ना. एवढं मी खाणार होतो अरे पण खातो कोणाच्या 25 पोळ्या बाबाच्या इथं जे आहे ते खा इथं. तसं देह मिळण्याकरिता निस्ती इच्छा असून काम भागत नाही. एक वर्ग असा आहे या जगामध्ये त्याला येता येतंय जन्मही प्राप्त होतो पण तो हित आणि अनहिताची जाणीव नसते. असतो जीवाला जन्माला येतो परंतु मूर्खवत फिरत राहतो. खाऊ नाही ते खातो जाऊ नाही तिकडे जातो आणि करू नाही ते कार्य करतो. मग नाही त्या जन्माला मी विनोदांनी मी सांगत असतो महाराज लोकांची व्याख्या करत म्हणजे हा आमचे महाराज तिथे असतील मिळतात असतील काय अडचण नाही. म्हणजे कसं काय हा ती म्हणजे महाराज म्हणजे असणारच म्हणलं काय सांग. तुम्ही म्हणले नगरच्या असतील जालन्याला असतील नांदेडच्या पुढं कुठंतरी झाडाखाली असतील उभे. म्हणलं खरं सांगू का मी सरळ एक व्याख्या अशी करत असो तुम्हाला पटलं तर घ्या सोडून द्या तसं काही अडचण नाही. मला काही पुरावा नाही दावा नाही तुमच्या. ज्याचं पूर्ण नाव
पूर्ण जीवन अनिश्चित, त्याचं नाव महाराज आहे. काहीच निश्चित नाही त्याचं, काहीच निश्चित नाही. कधी जन्माला कुठला होता, काय होता, कसा होता, काहीच निश्चित नाही त्याचं. इथं आला म्हणजे आला आहे म्हणे, बरं तिथं गेला म्हणे घोलगाडून पाडा म्हणजे पाडा, म्हणजे अनिश्चित सारं, निश्चित काहीच नाही. बरं याहीपेक्षा एखाद्याला विचारलं तुमचे बाबा तिकडे होते म्हणले असतील असतील. बरं एवढ्या गडबडीत तिथं गेला म्हणे, मग गेला कीर्तनाला गेला, त्याचं नाही झालं पण तो गेला, तो आलाच नाही गाडीवर पाडा, ह्याच कीर्तन केलं म्हणजे होऊ शकतं, काही अडचण नाही. बरं त्याच्यानंतर आम्ही सांगितलं बाबा त्याच्या आधी ह्या अभंग घे तू, ते म्हणले त्यांनी तिथं गेलो, तिसराच घेतला म्हणजे हा घेतला असं, ज्याचं काहीच निश्चित नाही त्याचं नाव महाराज. बरं त्याच्याही पुढे जाऊन लोकांनी काय ऐकावं हे बी अनिश्चित नाही, काही ऐकत काही देण्यात राहणार त्यांच्या, हा एक कुठंच चालाय पुन्हा. आता ज्याचं पूर्ण जीवन अनिश्चित त्याचं नाव महाराज आहे. त्याला जे आठवण ते सांगता येते, त्यांना जे लागन ते नाही सांगत, त्यांना जे खायला पाहिजे ते सांगू शकत नाही. बरं हे सर्वजण असे आहेत ना, हे कैकाची मनोव्यापारी, हे विश्वचे हे विश्वचे होय संहारे. आता इथं कोणाला वाटतं, याला वाटतं आपली जागा हो द्यावा, त्याला वाटतं माही पॉईंट निघावं कोणीकडे तरी, लाईटीवाल्या वाटतं माझं कुठं राहिलं का कुठं राहायचं. आता हे आले म्हणजे आमचं घ्या म्हणलं, तुमचं घ्या पुढं, आमचं मागं राहू द्या. त्याच्या जीवनात काहीच निश्चित नाही, सर्व अनिश्चितता, त्याचं नाव आहे महाराज. मी माझी जीवनाची व्याख्या पटलं तर घ्या, नाही तर शास्त्री महाराज इथं सोडून द्यावं, काही म्हणणार नाही, दावा करणार आहे तुमच्यावर. सांगण्याचं तात्पर्य वर जाण्याकरिता तेही पापच आहे, तेही चोरच आहे. खाली जातात ते भगवान म्हणतात फक्त मला अंतःकरणापासून माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून घेतात. देवाचं काही दुसरं काहीच मागत नाही. ते वर्णन करत असताना म्हणतात पापात्मके पापे नरका जायजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा निजे. आणि माते म्हणजे मला मत स्वरूप जे होतात तेच माझे भक्त असतात. उगाच सर्व एवढ्या कुरुक्षेत्रावरती गीता सांगत असताना अर्जुन काय आपल्यासारखाच एक होता ना महाराज. पण ज्ञानोबाराय वर्णन करतात म्हणजे महत्त्वाचा. अर्जुन सामान्य नव्हता, अर्जुन अत्यंत मोलाचा महत्त्वाचा हिरा होता महाराज. अर्जुनाचं ज्ञानराजांनी वर्णन करावं म्हणजे सुमनवाणी शुद्ध मती, जो अनिंद को अनन्य गती, गौप्यही तया प्रती चावळी जे सुखी. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानोबारांच्या मुखातला शब्द आहे. आता पुढं जन्म आपल्या येतो का नाही, मुखाला येईल का सांगता येत नाही महाराज. महाराज लोक आपणच समजा, महाराज लोक म्हणतात राहिला मग पुढल्या वर्षी पाहू, उद्या परदिवशी नाही तर पुढल्या महिन्यात पाहू, नवीन नाही जमलं तर त्याच्या पुढल्या पाहू. घरी जाशील का पाय प्रमाणदानाचं हल्ले पहिले. क्षणभंगूर नाही भरवसा, तुमच्याच काकड्यातली काळजी न करू. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा, राम राम स्मरा. किंवा ज्ञानोबाराय म्हणतात ना, जो काळाची तोंडी घातली रुयाची उंडी, माशी पाक पाकडे तो हे सरे. क्षणभंगूर न जावे कळना, ग्रास गेली सत्ता हाती नाही, ग्रास गेली सत्ता हाती नाही. क्षणभंगूर हे न जावे कळना, ग्रास गेली सत्ता हाती नाही. तुमच्या जागा ज्यादा नाही येणार, पण आम्हाला जेवढं जाऊ तेवढं फिट बसून घ्या म्हणजे बरं आहे. क्षणभंगूरही न जाय कळता, ग्रास गिळी सत्ता हाती नाही. जन्माला आल्यानंतर किती काळ महाराज उद्याचं कीर्तन सोडून द्या, इथून घरी जाशील का पाय पहिलं, मोकार पुढे सोडू नको घेण्या देण्याच्या. जन्माला आल्यानंतर एक क्षणसुद्धा माणसाच्या हातामध्ये नाही. जवळ काळाची तोंडी घातली रुण्याची उंडी, माशी पाक पाकडे तवही. माशीला पंख फडफडीला वेळ लागेल महाराज, परंतु देहातून प्राण उत्करण होण्यासाठी वेळ लागणार नाही. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, आपण ते स्थूल शरीरावर आरंभित माणसं नाहीत, स्थिर माणसं नाही. आपल्याला माहिती आहे त्याच्या आतमध्ये सूक्ष्म शरीर असतं, त्याच्या आतमध्ये कारण शरीर असतं, जमलं तर त्याच्यात महाकारण शरीर असतं. पंचकोश 3 शरीरं, याच्यापेक्षा वाटलं तर आणखी वाढायचं बरं वाढत येते, पण ते आपल्याला इतकं लांब नाही जायचं. आपण पार आळंदीच्या कडीला चरोलीच्या कोपऱ्याला इथपर्यंत आलो, तिकडं आपल्याला आपुलकीला आश्रमाला जागा नाही मिळाली, इथपर्यंत आपल्याला हा ठिकाणा आला. कारण का म्हणे होता ठेवा तो या भावा इथपर्यंत. निमित्त कारण काही असू शकतं, पण उपादान कारण आपलं हीच आहे. आपल्या अंतःकरणातला हाच विषय आहे की सर्वांच्या ठिकाणी सिक्केत्वाने राहणं, किंबहुना त्या जीवाचा जीवभाव जाऊन शिवभाव प्राप्त होण्याकरिता वर जाणाऱ्यासाठी सुद्धा ते चोरच म्हटलेले आहे, इतर राहण्यासाठी तशीच आहे. परंतु या साध्याप्रत जाण्याकरिता हे निमित्त कारण समोर ठेवलं असेल. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करत असताना म्हणतात सर्वच माणसं दुःखी आहे. सर्व शास्त्राचा सिद्धांत हाच आहे, जो जो जन्माला आला सर्व जगातली जीव दुःखी आहे. दुःखाच्या निवृत्तीचं साधन सुख आहे. या जगाच्या बाजारात फक्त संतांच्या व्यतिरिक्त
कोणीच सुखी नाही. कारण या जगामध्ये त्यांच्याबरोबर तो सर्वस्व नाही. कारण वर्णन करत असताना म्हणतात तो सुद्धा सुखी नाही. तो जगाला सुखी करू शकतो, परंतु तो माणसाला सुख देण्याकरिता असमर्थ आहे. ते म्हणतात मला जर सुख पाहिजे असेल तर मी माझं वैकुंठ जे जे स्थान असेल ते सोडून या जगामध्ये प्राप्त होतो आणि तशा प्रकारे वर्तन करतो. नाही, तुम्ही ज्या वस्तूकरिता धडपड करतात ना, ती वस्तू प्राप्त करून घेण्याकरिता त्यांच्या जवळ मला जावं लागतं. ज्या सुखा कारणे विडावला वैकुंठ सोडून संतास धरी राहिला. वैकुंठ सोडून संतास धरी राहिला. परमात्मा ज्या सुखा कारण ज्या वस्तू पदार्थाकरिता आपल्याजवळच आहे, पण ती वस्तूचं यथार्थ स्वरूपाचं ज्ञान करून देण्याकरिता आपल्याला होत नाही. त्याकरिता गुरु लागतो, सद्गुरू लागतात. नुसते गुरु नाही, गुरु रस्त्याने चालता जाता भेटतात, चालता चालता भेटतात. इकडून चालू तिकडं चालू इथं पालता पडशील ती सरळ जा. हाय गुरुच आहे. दत्तात्रय भगवंतांनी 24 गुरु गेले. आत्ता अजून तुम्ही विसरले नसताना आता दत्तात्रय भगवंताचा अवतार झालाय. कोणत्या का औषधाने आजार जायना, फक्त आजार गेला पाहिजे. मला एवढंच सांगायचंय. अर्जुनाला हाच आजार होता ना, काय दुसरा कोणता आजार होता? जसे ती आत्री ऋषी 3 गुणाच्या कैलिंग श्रीगुणान्विता नतितो भवती प्रभो किमाचार कथम चेतां श्रीगुणान्विती वर्तते. 3 गुणाच्या पलीकडे गेला पुरुष कसा राहतो, त्याची भाषा कशी असते जगामध्ये. आपण तेच आहेत, त्याच लेवलवर आहे. तिथपर्यंत आपली फक्त अलीकडे धडपड चालली, ती तिथपर्यंत होती, दुसरं काहीच नाही. अर्जुन हाच होता आणि त्याचा शेवटचा अंतिम हाच प्रश्न होता. देवाने भांडण यांचे एवढेच करिता केलं होतं. त्याच्या मनात त्यांनी शेवटचा पॉईंट होता, शेवटच्या पॉईंटला त्यांनी विचारलं होतं मी जातो तिथपर्यंत फक्त. कारण या कौरवाच्या घरा शिष्टाई धाडीला अशी दातारा ऐसा वाणिजेसाठी वागेश्वरा. याचा स्वामी मालक परमात्मा आहे. परमात्मा स्वतः म्हणतात राहू दे रे, जर राहत असेल तर जाऊ दे, पण मी पाहून येतो, मला सांगून समज देऊन येतो. शांती संदेश थोडक्यात. आता संदेश वगैरे धडा काय लोकांचा, ते संदेश स्वतः घेऊन गेले. वा या कौरवाच्या घरा शिष्टाई धाडीला अशी दातारा ऐसा वाणिजेसाठी वागेश्वरा विकलाशी. प्रत्यक्ष परमात्मा हातामध्ये काय असेल नसेल ते पत्र मला माहीत नाही, मी तिथं नव्हतो. तिथं असं तुम्हाला सांगायला आलोच नसतो. इथं काय असेल नसेल तो पुरावा घेऊन तिथपर्यंत गेले. देवा सोडून काय 5 गावात दे पण मिटून घे. ते मला नाही जमणारच नाही म्हणलं. लगेच वाटणी म्हणला माझ्याकडे माझं राज्य होईल. त्याचे लगेच युद्ध सुरू बी झालं. युद्ध सुरू होणार, पण म्हणले कोण कोणाकडे किती जण जाणार. ते म्हणलं मी काय हातात शस्त्र धरणार नाही बा, हातामध्ये घेणार नाही, कोणाचे डोके फोडले तर पाट्यासुद्धा करणार नाही. मग करशील काय म्हणे युद्धात तू? ते म्हणे काय नाही बाबा, फक्त एखादी गोष्ट सांगेल. दुर्योधन म्हणले येडपटे काय म्हणा, ते युद्ध करायचे का काय करायचे म्हणा. याचं कशाला म्हणला, या 2-3 गोष्टी नको म्हणला. फक्त तू सैन्य काय कोणाकडे, इकडं कसं काय, तिकडं सर्व सैन्य मला 56 कोटी यादव सैन्य, त्या बाजूला मी एकटाच राहीन. मी फक्त बरोबर राहील. 1-2 गोष्टी सांगेल म्हटला. कोणाचे डोकं बिकं फुटलं तर कशी पट्टी लावा एवढं सांगेल, हाताने लावणार सुद्धा नाही म्हणला. मग म्हणलं कसं काय. दुर्योधन म्हणतं आपल्याला नको म्हणलं, सैन्य घ्या निघा आपलं. त्यांनी सर्व सैन्य घेतलं. मग खाली कोण राहिला असं, अर्जुनच होता तिथं. अर्जुनला विचारलं तुझं कसं काय. अर्जुन म्हणलं बस देवा तू एकटा असेल बस. ह्या आकाशामध्ये हजारो चांदणे असेल, कोट्यवधी असू देत, परंतु एकटाचा चंद्राची कोर असेल. एकच चंद्र स्तमोहंती नचता रंगनोपीच्या. असं घडतंय म्हणे, तू असला बस म्हणे. बरं म्हटले आता करायचं युद्ध सुरू. ठरलं बा युद्ध सुरू झालं. चल म्हणे माझ्याबरोबर कोण कोण राहिला येणार मला बघू दिस म्हणे. क्षेनयोर उभयोर मध्ये रसम सापई मध्यभागी रत्न उभा कर. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रत्न उभा केला. परंतु याच्या अगोदर हे आहे,
याच्या अगोदर त्या संतांना ज्ञात असतं माझा राजा सुखी झाला तर प्रजा आपोआप सुखी होती, प्रजेला सुखी करण्याची गरज नाही. म्हणून व्यासांच्या मनात आलं की राजा सुखी व्हावा. त्या धृतराष्ट्राकडे गेले सांगितलं राजन माझी इच्छा आहे हे ब्रह्मज्ञान तुला अगोदर कळावं. आता तो राजा होता तो मला जे कळायचं ते तू तोंडाने सांग, मला कळून घ्यायची गरज नाही. मग म्हणले मी आंधळा आहे म्हणे माझ्याकडे एवढंच कर, काल तुला जे सांगायचं आहे मला सांगू नको, माझ्या शिष्याला सांग, माझा सेवक आहे त्याला सांग, संजयवर कृपा संजयला सांग. संजयवर कृपा केली, संजयला दिव्य दृष्टी दिली. त्यांना वाटलं चला तो ज्ञानी बनेल. सांगण्याचं तात्पर्य याच्यात याला वेळ घालून उपयोग नाही. त्याला सांगितलं. मग कर्मधर्मसाहेबांनी म्हणले राजा कुरुक्षेत्रावर जे घडेल ना ते तुला इथं सांगेल, त्याला इथं बसल्या बसल्या दिसेल. जसं आपल्याला आता दिसतंय ना कवा सुटते कवा घरी जातो, घरचं कुठं काय काय करायचं, कोणाची बादली कोणीकडं कोणाचं काय, तसं त्या संजयला जागेवर दिसत होतं. संजयला विचारलं वा कसं काय करायचं. संजय म्हणला काळजी करू नका, तुम्हाला जे कळेल ते सांग, मला कळेल ते सांगेल. मग सुरुवातीलाच दोन्ही सैन्याच्या मग इथे बघे रत्न उभा करून भगवंतानी सांगितलं, भगवंताला सांगितलं अर्जुनाने, भगवंताने स्वतः रथ मध्यभागी नेऊन उभा केला. परंतु याच्या अगोदर नेमकं इकडं या धृतराष्ट्राने राजाने आपल्या सेवकाला नाम त्या संजयाला सांगितलं. काय सांगितलं. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समवेतायोत्सवा मामका पांडवा शैव किमा कुर्वत संजय. सांग संजया माझ्या आणि पंडुराचे पुत्र किमा कुर्वत काय करते झाले. आता या आंध्राला माहीत नव्हतं का काय करते झाले. तिथे दोघे जण तिथं दोन्ही सैन्य मध्यभागी रथ उभा केलेला आहे. ते काय पंक्ती जोडायला गेले होते काय तिथं. म्हणजे काय करते झाले सांग, कर्म धर्म सांग. या विठाला मध्यभागी रथ नेऊन उभा केला. दोन्ही कोण दोन सैन्य आहे. संजयाला ज्ञान होतं महाराज, पूर्ण ज्ञान होतं, त्याला ज्ञात होतं. कर्मधर्म विचारलं सांग किंवा करू माझ्या मुलाचा विजय होईल का त्यांच्या मुलाचा विजय होईल एवढंच सांग. असं म्हटल्यानंतर संजय ज्ञानी होता महाराज. संजयला माहिती होतं ज्या बाजूला धर्म आहे त्या बाजूला जे हे संजयला पूर्ण माहिती होतं. परंतु त्याला हेही माहिती होतं हे म्हाताऱ्याला आंधळ्याला आता सांगावं ना, हे आंधळ याला कळत नाही, हे काय उद्योग करीन सांग. संजय हुशार होता, बुद्धिमान होता महाराज, अत्यंत धूर्त होता, ज्ञात. त्याला व्यासा साधूचा एक आशीर्वाद होता महाराज. याच्या पुढे महत्त्वाचा पॉईंट त्या साधूचा आशीर्वाद होता. ज्यावेळेस संजय बोलायला सुरुवात केली, संजयला निश्चित माहिती पहिल्या अध्यायामध्ये काय काय विस्तार सर्व मांडला. कसं कसं सैन्य उभं केलं, कोणाची सेना कशी आहे, कोण सेनापती आहे, कोण नंतर होणारे, कोणी दोनाला हाणवणार तिसराच होणार आहे, असं सर्व सांगितलं. आपल्यासारखं जसं असेल तसं सर्व झालं बाबा. पहिल्या अध्यायात सारं ते झालं. दुसऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून अशेचानून अशेषत्वं प्रज्ञावाद अंशभा ज्ञानाचे ओतपोत. जसं पुढे कर्माचं प्रतिपादन तिसऱ्या अध्यायात केलं, 4था 5वा कर्मसंन्यास सांगितला, 6व्या अध्यायात निष्ठा योग सांगितला, 7व्या अध्यायात ज्ञान विज्ञान योग सांगितला, 8व्या अध्यायात 7 प्रश्नाची उत्तरं दिले, 9व्या अध्यायात श्रेष्ठ ज्ञान उत्तम विद्या, कोणालाही अत्यंत जवळच्या माणसाला न सांगितलेलं ब्रह्मज्ञान सांगितलं, आईला बापाला मिळवणीला पुतणीला कोणाच न सांगितलेलं गुह्यातील गुह्य श्रेष्ठ ज्ञान सांगितलं. 10व्या अध्यायात 75 विभूती सांगितल्या. ज्या ज्या जमल्या त्या सांगू बघू, बाकी घरी पाहा तुम्ही, बाकीच्या तुमच्या करता पुढचं आहे त्याच्या पुढचं आहे त्याच्या पुढचं आपल्या. मग तिथे 11व्या अध्यायात शेवटी सांगितलं बाकीचं कशाला, एका श्लोकाच्या टोकातच सांगतो म्हणे तुला. अथवा बहुनयतीन किमज्ञातीन तवार्जुन विष्टभ्यामिदम कृष्ण मेकांशीन स्थितो जगत. अरे बाकीचं कशाला विचारतो, हे एका रोमावर सारं जगत धारण केलं आहे मला, बाकीच्या किरकोळ बातम्या सोड मला. एका अंशावर सर्व जगत धारण केलं आहे आणि मग त्याचं असं विश्वरूपाचं ज्ञान झालं. तो का आपल्यासारखा होता गंपत संपत. अर्जुन म्हणतो बस मद अनुग्रहाय परमम, तुझ्या अनुग्रहाने गुह्य ज्ञानाने माझा अंतकरणातला मुळा सगळं निवृत्त झाला. तू जसं म्हणशील ते 2-3 पॉईंट कोणते सांगितले सांगू तुम्हाला. शेवटी सांगितले 11व्या अध्यायामध्ये भगवान बोलतं जेवढं येतं तेवढं सांगतो, जास्त सांगायला मी मोकळा आहे का काही जातं. अगदी तिथं सांगतात काय काय सांगितलं त्यांनी. द्रोणंच विश्वंच जयद्रथंच कर्णंत धान्यानपयोध विराण मया हतस्त्वं देहि मा व्यतिष्ठा युद्धस्व जिताचिरणे सपत्ना. नवी हा ऐकल्याचा खेळ म्हणून मिळ जमेला. एकट्याला जमलं नसतं, नीटनेटकं ऐकलं नसतं म्हणून तुमच्या द्वारा ऐकतात म्हणून बरं आहे विठ्ठल.
11व्या अध्यायाचं विश्वरूपाचं ज्ञान करून दिलं. मत्कर्म पूर्णमत्परमो मदभक्त संगवर्जितः निर्वैर सर्वभूतेषु यस्स मामेति पांडव. सर्व ठिकाणी माझी ओतप्रोत भावना. त्याच्या पुढे जाऊन 12व्या अध्यायात सगुण निर्गुणाचं ज्ञान. 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञ कशाला म्हणतात, क्षेत्र कशाला म्हणतात. 14व्या अध्यायात पुन्हा एकदा ज्ञान. परम भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं भूययो महाभावी. 10व्या अध्यायात गेलं. ती ही मागं पुढं होऊ शकतं. आता एवढी गडबडी ना त्याच्यामुळं म्हणजे अशा प्रकारे 14व्या अध्यायात पुन्हा एकदा ज्ञान सांगितलं. 15व्या अध्यायात उत्तम पुरुषाचं लक्षण वर्णन केलं. आणि 16व्या अध्यायात चांगले आणि वाईट, ज्ञानी आणि अज्ञानी, दैवी संपत्ती, चांगल्या माणसाचे गुण सांगितले आणि चांगल्या माणसाचे चांगले गुण सांगितले, वाईट माणसाचे वाईट गुण, दैवी आसुरी संपत्ती वाद युगो. 16व्या अध्यायात झालं. 17व्या अध्यायात 3 प्रकारची श्रद्धा झाली. 18व्या अध्यायात कसा काय काय त्या ह्या ठळक बातम्या आहेत. हवामानाचा अंदाज कुठंतरी बघू आपण जमलं तर. बरं आता राहतो का नाही भरोसा नाही मला बी माझा ना. तेव्हा 18व्या अध्यायात शेवटचे 78 श्लोक झाले पार. शेवटी एकच श्लोक राहिला. एकच श्लोक राहिला होता. तेव्हा तू पण नाही सांगितलं नाही. मग तुम्ही एवढा वेळ का बरी चालला असं यांनी का सांगितलं नाही. एकदा सांगायचं बा तो हे सारी मारणार इथं आणि ते 5 जण जगणार इथं आणि टाळ्या वाजून निघाला जमलं असताना. हो संजयाला ज्ञात होतं येतो धर्म ततो जया. ज्या ठिकाणी धर्म आहे त्यांचाच विजय होणार आहे. संजयला हेही माहिती होतं. या धृतराष्ट्राला जर मी आज सांगतो या क्षणाला मलाही ज्ञात आहे. बुद्धिमान होता महाराज. व्यासांचा शिष्य होता तो, सामान्य नव्हता. त्याला माहिती होतं हे आंधळ्याला जर मालक आहे आपला. आता सांगाव ना हे 18 क्षणी सैन्य मारणार आहे असं सांगाव ना. फक्त पांडव जिवंत राहणार जेवढे राहायचे तेवढेच. युद्ध 18 दिवस चालायचं नाही. 18 मिनिटातच बंद करीन म्हणलं. हे बाकीचे सर्व सोडून द्या. हे 18 दिवस जगायचेच म्हणलं. अजून मला त्यांच्या इच्छेविषयी शिवाय मारता येत नाही. कारण समूहम सर्वभूती अजिबात मारता येणार नाही म्हणे. मग म्हटले का तुम्ही सांगितलं नाही. संजयाला माहिती होतं महाराज का मी जर आत्ता या क्षणाला सांगितलं तुझे कौरव मारणार, पांडवांचा विजय होणार, पण तो विजय जेव्हा व्हायचा तेव्हा होणार, परंतु माझी समाधी पहिले होणार म्हणला. कोणाची. संजय मला माई हे म्हातारा असे म्हणला. ही बसले आंधळे वरून आंधळे पण आतून लय चॅप्टर म्हणलं लय हुशार आहे. हे पहिलं माझ्या डोक्यात दगड घालतंय म्हणला. पहिलं मला मारतंय. युद्ध 18 दिवस चालायचं आहे. कोण 4थ्या दिवशी मारणार, कोण 5व्या दिवशी मारणार, पण हे म्हातारं मला जीवच मारतंय म्हणे लगेच सोडत नाही. त्याच्यामुळं संजयाने 600 मला वाटतं जवळजवळ 699 श्लोक झाले. तोपर्यंत सांगितलं नाही. शेवटी काय सांगितलं सांगू तुम्हाला. यत्र योगेश्वर तुमच्या पाठाचे मला श्लोक. ज्या बाजूला प्रत्यक्ष भगवान आहे, ज्या बाजूला धनुर्धरे अर्जुन आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. असं माझं मत आहे म्हणजे काय तुझं म्हणणं सांग तरी एकदाच. म्हणजे आता संपलं. एकच श्लोक राहिला म्हणे. एकच श्लोक सांगतो. काय श्लोक सांगतो काय सांगतो अर्थ सांग म्हणे. फक्त मी का सांगितलं नाही ते उत्तर तुम्हाला सांगितलं. परंतु सांगितलं ज्या बाजूला धर्म आहे त्या बाजूला विजय आहे. मग म्हणले तुझं मत काय आहे म्हणजे याच्यात कोण जगणार कोण म्हणे. मी नुसता अंदाज सांगितला म्हणे. तुझं समजून घे म्हणे. त्याला माहीत होतं याला मर म्हटलं की लगेच मला मारते. म्हणले ज्या बाजूला धर्म आहे त्या बाजूलाच विजय होईल असं माझं मत आहे. या नियमानं मग म्हणले हे नाही जमायचं म्हणे. भगवंतानी ती तत्त्वज्ञान सांगितलं परंतु वेदातलं तत्त्वज्ञान होतं परंतु काही सामान्य अधिकाराशिवाय ते ज्ञान प्राप्त करता आलं नाही. मग तुमची आमची दया त्या परमात्म्याला प्राप्त झाली. परमात्म्याला दया आली, साधू संतांना दया आली. तूची अवतार ध्येय लंकापुरी किंवा इंद्राणीच्या पहिलं तेव्हा आईलं तेव्हा तुकोबारा घ्या ज्ञानोबा. आपल्यासमोर कोणी घ्या फक्त आपला आजार घ्यायला पाहिजे. मग ज्ञानोबाराकडे म्हणा पहा किंवा तुकोबारांकडे पहा. कर्मधर्म संयोगाने दोन्ही वरत असताना जगत जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाला जगावंच लागतं. कोणी असतो कसा काय ना कणत कोथत जगतच असतो. लोक म्हणले मग जीव द्यायला पाहिजे. जीव कसा जाईल तो. तू उडी टाकली ते जाणार नाही. माझा अनुभव आहे. मी जवळजवळ आज 30-32 वर्ष झाली. अशा स्लॅबवर दुसऱ्यामध्ये एक माणूस पडला होता चांगल्या. नंतर त्याचं नाव बी सांगा तुम्हाला. आता उभं राहिलं विचारू नका. कारण ते वरून पडलं ना खाली पडलं. शेजारच्याचं काम चालू होतं. वरून जे पडलं इथून गशिरला मारत इकून 3 महिने चांगला राहिला. 2 महिने परत जागला. जवळजवळ 5-6 महिने ती मेलं. मी मला सांगण्यात मरण्याकरिता तो काळ नाही. तुका म्हणी नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी. तो क्षण जवळ आल्याशिवाय मनुष्य मरतसुद्धा नाही. तद्वत या जगामध्ये आम्हाला जन्माला प्राप्त घातलेला माणूस प्रत्येक माणूस कणत असतो परंतु त्याचा आवाज केव्हा निघायचा तेव्हाच निघत असतो. सांगण्याचं कळल्याशिवाय पुढत नाही असं शास्त्र सांगते महाराज. कोणाला विचारतो म्हणजे कणतच राहते माणूस. कोणाला विचार कसं काय लय अवघड. त्याच्यासारखं त्याचंच असतं पण तरी ते कणत राहतं तिथं. जेवढे मोठे तेवढे खोटे लईच कणत येते. विठाला विठा
एखादं गरीब त्याला सांगायला दुखणं ते त्याचंच आधी मानत याला वाटतं आपल्या घरच्या ताटल्याच्या घरी आणून ठोकाय काय नो अवघड असतं महाराज. तेव्हा मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपलं सर्व दुःख आपलं द्वैत घालण्याकरिता त्याचं ज्ञानराजांनी सर्व दुःख निवृत्त करण्याकरिता तोचे अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी ताराबाई ज्ञानराजाने अवतार धारण केला. आणि मग हे सांगण्याचं तात्पर्य संतांनी अवतार धारण केला. सर्व माणसं दुःखी आणि दुःखाचे वृत्ती साधन सुख आहे. त्या साधू संतांनी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जगामध्ये सुखाची वृद्धी करण्याकरिता भक्तांचा किंवा संतांचा अवतार असतो. तर ते म्हणतात जगामध्ये संत अवतीर्ण होतात कशाकरिता वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख जगामध्ये अवतीर्ण झाले तर जीवाने जीवाचा जीव घालवण्याकरिता फक्त संतांचं म्हणून जमत नसतं. त्यांच्यातला एखादा तरी चरणराजाचा कण आपल्या जीवनामध्ये उतरतो निश्चित त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. या जगामध्ये साधू संतांचा अवतार झाला कशाकरिता आपल्या अंतःकरणात अज्ञानरूपी पाप दोष घालवण्याकरिता. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वर्णन करत असताना म्हणतात या जगताकडे पाहिल्यानंतर फक्त आपल्या म्हणण्याप्रमाणे काहीच करू नका तुम्ही. जसं ज्ञानोबाराय म्हणतात या जगामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर तुम्हाला जे काही करायचं शास्त्र म्हणेल ते सांडावे हे राज्य ही तृण मानावे तत्व तुम्ही जगात अवतीर्ण झालात ना संत महात्मे जगामध्ये जसे आहेत तसे त्यांचं अनुकरण करा. तत्व जगद्गुरु तुकोबारायकडे संतांकडे पाहिल्यानंतर त्या जीवाची इच्छा आली जगत असताना जग परंतु गृहस्थ आश्रमाचे नियम शेवटच्या क्षणापर्यंत पालन कर. किंवा त्या साध्याप्रत जाण्याकरिता फक्त जो जिथे आहे तिथे जसा आहे तसाच राहा परंतु शास्त्र सांगते त्याप्रमाणे राहा. तुला कर्मधर्म संयोगाने बाकीच्या भानगडी करत राहूच नको. कर्ममार्ग सूक्ष्म आहे अत्यंत सूक्ष्म आहे. अत्यंत तुम्ही करायचं ठरवलं ना नाही घडणार. एक जण रस्त्यांचा म्हणा नाही रस्त्याच्या कडीला बसलंय याला काहीतरी खायलाच नेऊ तीन खाल्लंच नाही त्या साधून. त्याला वाटलं तेलकट न्यावा तूप न्यावा गावरान तूप नेलं त्याच्या अंगालाच लावलं खायण्यात येतं. तर एवढं थांबलं नाही ना मुंग्याला सांगावं लागत नाही. मुंग्या तपा आल्या जेव्हा चावायला लागल्या जेव्हा साधू रामकृष्ण हरी रामकृष्ण राम विक्षेप झाला. बरं तेवढ्यात लगेच दुसरा आला आपल्या ऊसाला पाणी दिलं ऊस मोडून घेऊन आला रस्त्याने जाता चुलत भावाचा मोडून आणला. पण मध्यंतरीच ते साधू म्हणला ह्या साधूने गावाचं वाटोळ केलं म्हणला. ज्या असणाऱ्या सर्व चुट्ट्या त्या साधून आणल्या 2 ऊस संपली. पण प्रकार असा घडला पहिल्याने मस्त तूप लावलं माझ्याकडं पुण्य मिळेल म्हणून त्या शेतकऱ्यांनी पण त्याच्या पात्रात पापच पडलं. दुसरा म्हणला या साधूला चुट्ट्याच मारू 2 तास ऊस खाल्ला आणि निघून गेला. पण अंगावर जेवढ्या मुंग्याला तेवढ्या सर्व खाली आल्या. इकडं खाद्याचा कार्यक्रम संपला. मग पुण्यकरिता हो हे पाप कर्म सूक्ष्म आहे. मग कर्माचं कोणताही विषय असेल बरं कर्म सूक्ष्म आहे योग अवघड आहे ज्ञानासाठी अधिकार लागतो. ज्ञानोबाराय म्हणतात मी नाही तैशे मोक्षी देईल ज्ञान इथं किरण ह्यान परिथारी ऐशे मन शुद्ध. या जन्मी का पूर्वजन्मी मलविक्षेप दोषाची निवृत्ती आवरण दोषाच्या रात्री झडपड करणारा तो ज्ञानाचा अधिकारी आहे. ज्ञानेश्वरी 15व्या अध्यायात 35 क्रमांकाच्या ओवीमध्ये म्हणतात असं. ते जमलं तर पहा तुम्हाला कोणाला शंका आली माया होतं विठ्ठल. ज्ञानासाठी अधिकार लागतो कर्म सूक्ष्म योग अवघड आहे. या सर्व वाटा म्हटल्या मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार घर सोडून बोंबलं तिकडे फिरू नका. आईच्या घरातले आईबाप नेटके ठेवा त्यांची व्यवस्था करा साधना करा. नाही तर चला बोंबलं तिकडे वाढल्या आईबाप उभाशी तशा गोष्टी करू नको. तुझी ताई तिथं नीट कराय सरळ नीट तुझं कर्तव्य कर्म तू कर. तू जे करत असेल तेच कर. मग या जगामध्ये तू जर त्या असणाऱ्या घराचा अधिष्ठान असणारा जो व्यक्ती असेल त्याची जर साधना केली त्याला व्यवस्थित ठेवतो घर चांगलं चालेल. घर चांगलं झालं काहीच आरडावाडा होणार नाही आणि तिकडं आरडावाडा होणारच नाही ना पुढचा. त्याच्यामुळे तू नीट राह. शास्त्राचा सिद्धांत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात गृहस्थ आश्रमात जो माणूस ज्या पॉईंटवर असेल त्या पॉईंटवर राहा. तू तुझं कर्तव्य कर्म कर. तू एकच मुलगी त्या घरात जाते तिला 50 नावं तयार होतात. कोणाची नणंद नाही कोणाची भावजोई. तू ती मुलगी त्या घरात गेल्यानंतर कोणाची ती पत्नी होती कोणाची आई होती कोणाची मावशी होती कोणाची ताई एकच मुलगी. तर तो जगामध्ये तुझा जन्म झाला आहे शेवटच्या क्षणापर्यंत चांगलं राहा याच्याकरिता. मग तू चांगलं राहा
चांगलं राहा, म्हणजे व्यवस्थित राहिल्यानंतर कर्म, शास्त्र सांगतं तसं कर्म करत राहा. मग याचा यथार्थ स्वरूपाचा अनुभव घेऊन जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करत असताना म्हणतात, त्या साधूचं कर्तव्य काय आहे. आल्यानंतर त्या तू संसार करत असताना एका गृहस्थाची तू पत्नी असेल, तुझं पत्नीचं कर्तव्य काय आहे, त्या मुलाचं आईवडिलाविषयी कर्तव्य काय आहे, शिष्याचं गुरुविषयी कर्तव्य काय आहे, किंबहुना या जगामध्ये त्या मुलाचं बापाविषयी काय कर्तव्य आहे, याचा पुरावा अभंगाच्या जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये करतात. महापूजा अनुभव नाही स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. या जगामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर शेवटच्या क्षणाच्या शेवटच्या क्षण जीवनामध्ये प्राप्त होण्याच्या अगोदर मुला आणि मुलाचं कर्तव्य करणं शेवटच्या स्थानापर्यंत, मग स्वामी काज स्वामीची सेवा आहे शेवटच्या क्षणापर्यंत कर. याच्या पुढे एकच वाक्य सांगेल, गृहस्थी माणसाने शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या आईवडिलांना विसरूच नाही, तर त्याचा या जगातला शेवटचा क्षण चांगला येत असतो. बरं, परमार्थिकाने शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या सद्गुरूंना विसरू नये. ज्या गुरूने ते तत्त्व दिलं आपल्याकडे, काय दिलं असेल ते मला सांगू नका, पण तुमच्याजवळच राहू द्या. पण शेवटच्या क्षणापर्यंत सत्शिष्याने सद्गुरूला विसरायचं नाही. शेवटच्या क्षण त्याचा परमार्थच फलीवत होईल. ज्ञानोबा म्हणतात ना, मी जेवढं घडलो असेल, जे घडलो असेल, बापरोगमा देवरू न विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता, जे घडलं असेल माझ्या गुरुदेवामुळेच असेल, दुसरं काहीच नसेल. ज्या वेळेस प्रसंग होईल, ज्ञानोबाराने फक्त आपल्या गुरूंकडे पाहो, गुरूंकडे निवृत्तीनाथ महाराजांनी ती आज्ञा करावी. आता कृपा भंडवल सोडी बरी मती माझी पोतडी, परिज्ञानगम्य जे चोडी थोरा माती. स्वामी काज स्वामीची सेवा शिष्याने करावी, शेवटच्या क्षणापर्यंत करावी. शेवटच्या क्षणापर्यंत केलं तर त्याला न मागता आपोआप झाल्याशिवाय राहणार नाही. शास्त्राचा सिद्धांत आहे. त्या शेवटच्या क्षणा नाही तर कोणी कसं म्हणेल त्या साध्याप्रत जाण्याकरिता. बरं, दुसरी गोष्ट आपल्या सर्वांना ज्याज्वल्य उदाहरण देता येईल. महाराज गुरुची सेवा केल्यानंतर काय घडतं आपल्या सर्वांना माहीत आहे. एक भगवत भक्त आहे, अत्यंत जवळची आहे, भगवंताच्या जवळ आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. जास्त वेळ घेणार नाही, तरीसुद्धा ज्यावेळेस साधू संतांचा सहवास पाहिल्यानंतर अशी घटना घडली. महाराज सर्व देवाची भक्ती करतात, पण गुरुभक्ती करण्याकरिता त्याच्याकरिता पुण्यवानच माणूस लागतो महाराज. मग तिथपर्यंत ती साध्य प्राप्त होण्याकरिता एका राजाची राजकन्या होती. बराचसा काढला. एक वेळ असा सत्संग तिने पाहिला विचारीने. तिला वाटलं जावा तिथं, पण बापाचं बंधन होतं, जुना काळ होता, म्हणजे तुला जाता येणार नाही. काय ती त्यावेळेस एवढं नव्हतं, म्हणजे विज्ञान एवढं पुढं गेलेलं नव्हतं, प्रगत नव्हतं बा. ती म्हणजे काय असं कॅशिट ऐकायच्या घरातल्या घरात पुस्तकं वाच, पण माडीवरच पाहिजे, तिकडं जाऊ नको. कर्मधर्म सगळ्यांनी पूर्वी फार पूर्वी ते आईबाप पोराला लग्न माहीत नव्हतं, तेव्हाच लग्न होऊन जायचे. आता लग्न करून घरायला सांगते आमचं झालं बरं का. आताच नाही, जुनं सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस ती लग्न होणार होतं, मग आईबापाने ठरवलं बा ते भाग्यवान आहे बा, हिचं लग्न करायला पाहिजे. मग लग्न करायचं तिने पाहिलं. लग्नात काय घडेल तिला कळलं बा, अशी हत्या होणार आहे, तशी हत्या होणार आहे. ती म्हणजे लग्नच नको.
लग्नच नको म्हणजे पळून जाऊ काय हां. कारण परवा तिथे आमच्या शेजारी लग्न होते म्हणजे महाराज यांचं लग्न तिकडं जरा जमायचं झालं म्हणे यांचं दोन्हीचं. अरे म्हणलं जा तुळशी राहिली मला म्हणला तुळशी लग्न राहिली म्हणलं यांचं उरकलं मला. अरे म्हणलं जाऊ दे बाबा पळून जायपेक्षा झालं जाय घरी घेऊन गप आडावाडा करू नको केलं त्याला नसल्यापेक्षा निदान गीत तर करतो ना आळंदीमध्ये लग्न तर झालं नाही. मला सांग तसं ती बिचारीने भाग्यवान होती तिला वाटलं लग्न करायचं वडिलाप्रमाणे सांगितलं व लग्न करायचं पण आपल्यामुळे ही हत्या होणार आहे. अत्यंत हिनकोळामध्ये जन्माला आली होती हत्या होणार आहे असं म्हणल्यानंतर ती आरण्यात निघून गेली. साधू संतांचा सहवास घडला भजन करत राहिलं परंतु गुरुने 28 कितीतरी वर्ष साधना तपश्चर्या केली. साधना केल्यानंतर गुरु प्रसन्न झाले. गुरु प्रसन्न झाल्याशिवाय आपल्यावर कृपा होत नाही. सद्गुरूंनी सांगितलं बस बाकीचे तिला तिरस्कार करायचे म्हणले बाळ काळजी करू तुला एक दिवस सर्व जगाचा बाप देवच तुला भेटायला येईल. बस गुरुचा शब्द होता ती काहीच म्हणत होती गुरु जे सांगते ते सत्य आहे. बस असं म्हटलं कानावचनाच्या भेटी त्याच्या मनातच राहिलं. जिकडं जाईन कोण भेटणार आहे जगाचा चालक मालक जे जे युगात अवतीर्ण आहे ना रामच तुला भेटेल. राम भेटेल म्हणलं मग तिचं सुरू झालं रामा नारायण जसं नारद महर्षी म्हणतात ना तसं श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम. एवढं भजन केलं एवढा भजनाचा परिणाम झाला बाकीचे तिच्याकडे यायचेच नाही. जो पदार्थ भेटून तो पदार्थ घेऊन इकडं तिकडं राहिले. बापाचा हातून हत्या घडणार होती म्हणून अरण्यात गेली 38 वर्ष साधना तपश्चर्या केली. जाताना गुरुने सांगितलं तुला देवच भेटल रामच भेटल. रामाचं तिने विचारलं आपल्यासारखं असताच म्हणला असता कधी भेटल कोणते कपडे घालून भेटतच नाही वळवळ करू नको तिथंच राहील. आपण म्हणलं असतं बघ कोणत्या गाडीने कोणत्या दिशेने एवढं तरी विचारलं असतं आपण नाही. तिने विचार गुरु भेटणार आहे ना देव भेटणार आहे ना ठीक आहे म्हणले. असं म्हटल्यावर तो काळात प्राप्त झाला. तो का म्हणे नाही चालत तातडी. प्रभू रामचंद्र सीतामाई तिकडे होत्या पण लक्ष्मणासह रस्त्याने आले. रस्त्याने जात असताना म्हणले लक्ष्मणाला सांगितलं आपल्याला तिकडे जायचे पण ही जो पदार्थ भेटून तो हातात घेऊन श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. त्या चिंतनाचा परिणाम तच्चिंतनम तत्कथनम तत्अनन्य तत्प्रबोधनम कसं कसं झालं असेल. तिच्या जीवनात परिवर्तन घडलं. प्रत्यक्ष परमात्मा राम म्हणता रामाची होईजे पदी बैसुनी पदवी रामरूपच झाली. महाराज देवाला खाण्याकरता काहीतरी पदार्थ आणून बोरं तोडले तर पाहिले आंबट निघायचं तुरट निघायचं खारट कसं तरी निघायचं ते म्हणजे अवघड आहे बा. शेवटी जी गोड लावून ते दाताने करंडाचे त्या टाकायचं सर्व अशा कशा तरी करणलेले बोरं आणले तिथं ठेवले घरामध्ये आणि तो दिवस तो क्षण प्राप्त झाला. प्रभू रामचंद्र लक्ष्मणासह तिथपर्यंत झाले. विचारत आले. तो ताटीचा दरवाजा बंद होता उघडला आतमध्ये प्रवेश केला. पाहिलं तुझं पाहता विठ्ठला देहभाव हरपला. देव आणि भक्त एकत्रित झाले. महाराज दोघांची नेत्रांनी ही हृदयीची ती हृदय घातली. कोणाकडं पाहिलं आणि म्हणे देवा तुला भूक लागली असं. हां म्हणे आली लागली ना. ते काय देवा भानावरच नव्हते दोन्ही पण. ते म्हणायची भूक लागली तर लागली भूक काय तुझ्याकडं आहे म्हणे देते खायला तो काय. तेवढ्यात बोरं पाहायला की ते बोरं आणण्याकरता गेले सर्व करंडलेले होते. लक्ष्मण पाठीमागूनच पाहिले ते मला अवघड आहे मला. ते मला हे सारीच करंडले एक बी शान चांगलं नाही मला. पण जसे ती बोराकडे गेली ना बोर घ्यावा आणि रामांतीच्या त्या अंतर्यामी तैसा हृदयामध्ये मी रामू किंबहुना एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे आईशी जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तू का ते तत्व तू आणि मी नाही तुझ्या. दोघे एकच होते. ते एकोणाकडे पाहत राहिले वस्तूकडे पाहत नव्हते. वस्तूच्या अंतकरणातला तो भाव पाहत होते. कर्म धर्म सहयोगाने दोघे जवळ झाले आणि ते बोरं घ्यायचे आणि अशीच बोरं द्यायचे. देवाने महाराज न म्हणे उचिष्टा थवा थोडी तो का म्हणे भक्ती पुढे. 2-4 बोरं खाल्ल्यानंतर कसा काय झटका कोणाला बसला. नंतर मागं लक्ष्मणाने म्हणले दादा काय भानगडे मी त्याला वाटलं लक्ष्मण आपल्या बरोबर आहे का देवावर आला गडी. 2 बोरं घेतले म्हणले अण्णा घ्या म्हणे तुम्ही दोन्ही खा म्हणे जमलं तर जमलं. खाणार तेवढे 2 बोरं खाणार हातात घेतले. मला काय करावं म्हणलं लयच अवघड आहे म्हणलं जमणार नाही मला. देवाने खाले बा आपल्याला जमायचे नाही खाले.
ते देवाला वाटलं, कारण खरं सांगतो तुम्हाला, न सांगता कळतं त्याला देव म्हणतात, सांगून कळत नाही याला जीव म्हणतात, आणि देवाच्या आणि भक्ताच्या मनातलं कळतं ना यांना संत म्हणतात. म्हणून संतांचं एकच प्रमाण सांगेन, तिने सांगणार नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहार चिनलगी, विश्वी विश्वंभर परिहार चिनलगी. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वे विश्वंभर परिहर चिनलगी, विश्वे विश्वंभर परिहर चिनलगी. सर्वांचं अंतकरण न सांगता कळतं त्याला देव म्हणतात, सांगून कळत नाही त्याला जीव म्हणतात, आणि दोन्हीच्या मनातलं कळतं त्यांना संत म्हणतात. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच, भगवंताला तिचा अंतभाव कळाला. लक्ष्मणाच्या डोक्यात काय आले म्हणून बोरं हातात लईच वाकडं तिकडे तोंड केलं. म्हणलं जाऊ दे, आता नसला खात ना, सांगून नाही जमायचं. मग ते म्हणजे आता नाही खाल्ला ना तेव्हा खाशील, जेव्हा वेळ येईल ना, पुढे युद्ध चालू होतं, युद्धामध्ये तेव्हा नाही खाल्ले त्याने, बिचाराने टाकून दिले, नको खाऊ म्हणजे, नका खाय ना, पुढे वाकडे तिकडे एका रामायणकाराने सांगितलेलं आहे व ती नाही खाल्लं, त्याने टाकून दिलं. म्हणजे आता नको खाऊ, त्याला कळालं होतं यांनी खाल्लं नाही. मग म्हणली ती केव्हा युद्ध चालू होतं, शक्ती लागली त्यावेळेस, म्हणजे आता नाही खाल्ले, ती नाहीच खाल्ले, ते बोरं तशी पडली होती. मग बोरं खाली पडली, त्याची वनस्पती उगावली, त्याची वल्ली निघाली, त्याला संजीवनी नाव दिलं. ज्यांनी जीवन दिलं त्याला संजीवनी म्हणतात, बाकी दुसरं काहीच नाही. मग तिकडून तर हनुमंतरासारखे भक्त होते, आपल्यासारखे नाही. ज्या मातेचं एवढं पुण्य होतं, एवढं अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोट, स्वतः तिथून आले होते ते नेण्यासाठी. सर डोंगर पाहिला, जिकडं तिकडं पाहिलं, ते म्हणे आता ते डॉक्टर व्यवस्थित होतं म्हणून बरं नव्हतं. पूर्वीच्या काळात असं होतं, मनुष्य आजारी पडत त्याला सांगत होते तेव्हा नीटनेटकं बस बघू दे मला. मराठीची श्रीला हाताने असं विचारपूस नव्हती, बिचारी आतल्या घरात असे वाड्यात म्हणतात असं बरं का, मी नव्हतं. पण तिथं ती बिचारी तिची तपासणी कशी व्हायची म्हणतात, तिथून दोरी तिच्या हाताला बांधायची म्हणतात, तिथून दोरी बांधायची, ते बाहेर असायचं वाट्यावर बसल्यावर त्याच्या हातात दोरी द्यायचं, आणि त्यांनी सांगायचं बा हे असा आजार एवढ्या गोळ्या नीट व्हायची बाई त्या काळामध्ये. आता नाही, आता पालतं उतानं सरळ करून सुद्धा नीट व्हायना नाही. म्हणजे आपण औषधच बदलू, औषध काय बदलू, त्याला डॉक्टर बदलावं लागत होतं वरण, विठाला 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 विठाला. म्हणून सर्व जगातलं विज्ञान जेव्हा संपतं तेव्हा अध्यात्म ज्ञानाचा प्रारंभ आहे महाराज. कारण जेत मनाची नकीने लगे, जेत बुद्धीची दृष्टी लगे, इंद्रियाकार किर रोगे काय होईल. संतांचे अनेक प्रमाणे, पण एक सांगतो आता, मला थोडा झटकायचे ना तसा. पुसू नका बाई वेदाशी काय, कळलेची नाही शेष, शिनला झाल्या सहस, जीवा जीवा देव का होते उभा देव का होते, उभा देव का होते. परमोच्च स्थिती प्राप्त होण्याकरता आपल्या अंगामध्ये ती साधना भिनली पाहिजे, साधना घडली पाहिजे. मग कर्म धर्म सहगाने लक्ष्मण ते खाल्ले नाही, पण जेव्हा ती शक्ती लागली म्हणतात, शक्ती लागली म्हणतात. मग हनुमंतराय आले, परंतु हनुमंतराय होते, ते म्हणले असते कोणत्या झाडाची कुठं पाहिजे. हां, त्यांना माहीत होतं कोणती ओली ना कोणतं झाड उपटून या. त्यांनी डॉक्टरसह मेडिकल दवाखान्यात सर्वच मेडिकल मी दवाखान्यात उचलला, म्हणजे डोंगरच उचलला, वेगळं मेडिकल नव्हतं तिथं. ते म्हणे कोणती सापडणारच आपल्याला, मला डायरेक्ट तो घ्या सर्वच उचलला, तिथं नेऊनच मांडला. म्हणजे याच्यात काय लागेल ती घ्यावं, आपल्याला काही तपास नाही याच्यातलं. कर्मधर्म सहयोग आणि हनुमंतरायाच्या द्वारा म्हणले. त्यावेळेस ते बोरं खाल्ले नव्हते, त्याचा तो अंश खाल्ला नव्हता. संजीवनी वली म्हणजे वेगळी काहीच नव्हती. ज्यावेळेस तू बोरं खाल्ले नाही उभं राहून, आता पालथा पाडा ना, मग आता खाय. ते देवाला लक्ष्मणाला शेष भगवंताला ते खावं लागलं. कोणाच्या हातचे, शबरीच्या हातातून ते मुखातले ते हात लागलेला, स्पर्श लागलेला, तिच्या भजनानंदामध्ये जी तत्त्व दडलेलं होतं ते त्या बोराच्या रूपाने तिथपर्यंत उगवलं. पुन्हा त्याची पालवी फुटली, आणि ते झाडं नेले, त्याचा पाला काढून त्याच्या ओतला तोंडामध्ये, आणि त्याचा परिणाम झाला. कारण संजीवनीवली दुसरी नव्हती महाराज. मला सांगण्याचं तात्पर्य ही गुरुभक्ती शबरीने केली. म्हणून जगद्गुरु तुकोबाला वर्णन करत असता, एखादा परवा प्रमाण द्यावा म्हणून इथपर्यंत आलो. स्वामी काज सर्व स्वामीजी आपल्या मालकाची सर्व सेवा करतात. तिथे म्हटलेलं आहे स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन. प्रभू रामचंद्रांनी आपल्या वडिलांचं दिलेलं वचन मान्य केलं. ते म्हणतात स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन. पित्राने पित्राचं कर्तव्य केलं, आणि शेवटी नाही केलं कोणीच नाही केलं तर बामन सांगतातच, तिथं दाव्याला म्हणतातच, म्हण यांती देवव्रतान देवान पितृन्यांती पितृव्रता. सांगण्याचं भगवान म्हणतात यांती देवव्रतान देवान पितृन्यांती पितृव्रता भूतान यांती भूतेजा यांती मध्या जिनोपिमाम. आपल्या घरातलं जे काही कर्म करत असेल, एखादा गुरुभक्त असेल, गुरुची सेवा करत असेल, निश्चित त्या पदाला प्राप्त होईल.
बरं, एखादी पत्नी पतीची सेवा करत असेल निश्चित त्या पदाला प्राप्त होईल, यात संशय नाही. तुम्ही दत्तजयंती सर्वांनी कुठं ना कुठं ऐकलेलंच आहे, नाही तुम्ही वाचलेलं असेल. तेव्हा ती पत्नीची एवढी साधना महान तपश्चर्या होती म्हणून त्या तिन्ही देवाला संगच अवतार घ्यावा लागला, म्हणून दत्तात्रयाचा अवतार असतो. त्या पत्नीची तुका म्हणी पतिव्रता किंवा ती अशी असेल तर ज्ञानोबराच्या मताप्रमाणे पतीच्या मता अनुसरून पतिव्रता अनायाशी आत्महिता भेटेची गा. जिच्या जीवनात अशी साधना असेल ना, आपल्या पतीच्या मतानुसार एकही मताच्या व्यतिरिक्त एकही मत न मांडणारी असेल, तुम्ही म्हणाल ना बरोबरच आहे, जे असेल ते बरोबरच आहे असं म्हणणारी जर असेल, तिचा उद्धार तिला निश्चित अर्ध पुण्य जाणार म्हणजे जाणारच. तुम्ही जरी म्हणले बँकेत कुठं ठेव, नाही, तुझा अर्धा वाटा जा नाही गेला तरी चालेल, पण तुझं पुण्यरूपी वाटा निश्चितपर्यंत जाणार. मग म्हटले कर्मधर्म सहगाने जी पतीची सेवा करत असेल, जो शिष्य गुरुची सेवा करत असेल, जो साधक आपल्या गुरुची सेवा करत असेल, या जगामधला जीव आपल्या इष्टदेवतेची साधना करत असेल, म्हणून जगद्गुरु तुकोबारा सांगतात गृहस्थ आश्रम राय सोडू नको, नीटनेटका राय, फक्त स्वामीची मालकाप्रमाणे सेवा कर, इमानदारीने काम कर, आहे तो पैसा व्यवस्थित शेवटपर्यंत पुरेल. याहीपेक्षा तू पत्नी असेल तर पतीचं कर्तव्य कर, मुलाचं कर्तव्य कर. आणि जर तुला जर शंका येत असेल बाबा मी हे बोलतोय, तुकोबारा म्हणतात मला मी हे बोलतोय, जर तुम्हाला शंका येत असेल, तुझीही साधना श्रद्धायुक्त अंतकरण असेल, तेच देवाची नाम ईश्वराची पूजा घडेल, तीच निश्चित पूजा नाही महापूजा घडेल, हा माझा अनुभव आहे. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा, हेची विष्णूची नाही, थोडी जागा आहे ती मला विकाढता. हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या, तुझे श्रद्धायुक्त अंतकरणाने काम करशील ना, तीच विष्णूची महापूजा. फक्त तुझ्या वडील जसं म्हणतात तीर्थ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवती, श्रेष्ठ ज्ञानी पुरुषांनी त्यांच्या मताप्रमाणे तू राहशील ना, हीच विष्णूची महापूजा. दुसरा माझा तर अनुभव नाही, कारण ते समोरचं वक्तव्य जर शेवटच्या अंतकरणापर्यंत जाण्याकरिता त्याच्याकडे 3 गोष्टीची गरज आहे. ते तुकोबारांकडे होती महाराज. वेदातला एक तर पुरावा होता, त्यांच्याकडे युक्ती होती, आणि ते म्हणतात ना बाकीचं सोड, हा घे माझा अनुभव किंवा वेदाचा तो अर्थ. संतांनी वाट वेगळी काढलीच नाही महाराज. संत जगात आवतीनं वेगळा मार्ग काढला नाही ना. तुकोबारांच्या उजाळावया लोवाटा वाटा काढल्या नाही. ज्ञानोबरला विचार ना, ते म्हणतात ना वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्ग चालिलो, नकळेची विषयांदा म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धारी तरंगकारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो, धर्म जागो निवृत्तीचा तिने फेडीला पडलो. इकडे मार्ग काढला बघा. होते ते झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, बोलिले जे ऋषी साच भावे, त्यांचे मार्ग निस्वच्छ पवित्र करण्याकरता मार्ग काढला नाही. मला सांगण्याचं तात्पर्य ते म्हणतात त्यांनी आणखी काय केलं असेल. जगात अवतीर्ण झाले, शेवटच्या क्षणापर्यंत सर्वच माणसं जगतात, पण म्हणले चांगला मनुष्य ज्ञानी माणूस त्याचं आचरण शुद्ध पवित्र असतं. मग म्हणले ते जे बोलतील ते सत्य बोलले, त्या सत्याचा परिणाम लोकाच्या दुःखाने ते दुःखी झाले, लोकाच्या सुखाने आनंदी झाले. सुख दुःख समीकृत्वा लाभ अशी त्यांची परमोच्च स्थिती होती. त्याचाच यथार्थ स्वरूपाचा पाहिजे तुकोबारा अभंगाच्या चरणात सांगतात. सत्य बोले मुखी भोग दुःखवी अनेकांच्या दुःखी. बरं, या असणाऱ्या अनुसंधानाद्वारा जे त्यांच्यासमोर जे तत्व होतं गुरुसेवा, त्या शिष्याने गुरुची सेवा करावी, याहीपेक्षा त्या पत्नीने पतीची सेवाच करावी, याहीपेक्षा पुत्रांनी मुलाने आपल्या वडिलांचं एखादं वचन शेवटच्या क्षणापर्यंत पाळावती, एखादा शब्द तरी. मग ते त्यांच्या मनात आहे. ही जर विष्णूची पूजा घडत असेल तर ते म्हणले नाही ना, सांगितलं होतं ना मुला, स्वतःच्याच मला आदेश दिला होता, चल त्या अनाचारी आहे, दुःख तिच्या जीवनात काय असेल ते असेल, ही तलवार घे. बापाने सांगितलं होतं, सरांच्या डोक्यात आलं काय सांगायचं होतं, उभं राहिले नाही, पुढं सांगितलं म्हणजे तलवार घे म्हणे, मुंडकं उडव, कोणाचं आईचं
आईचं मुंडकं उडव म्हणल्यानंतर त्याने एकाला म्हणलं नाही जमायचं हो आपल्याला आईचं नको दुसरं काय सांगा ती बाजूला झालं दुसरं बाजूला झालं तिसरा समोर आला सांगितलं तो देवाचा अवतार होता सांगितलं जिमदार दिवशी बघ म्हटले चल हे शिर उडव धडाच्या बाजूला काढ हातामध्ये तलवार घेतली जशी होती तशी टाकले महाराज धडावेगळं शिर केलं बस म्हणे प्रसन्न आहे तुझ्यावर बोल तुला जे पाहिजे ते परशुरामाने सांगितलं बस तुम्ही जे द्याल ते देणार पण फक्त एवढंच करा मला एवढंच द्या म्हणले काय ते आईचं मुंडकं उडीलं म्हणले ते मुंडकं उडलेलं नीट झालं पाहिजे आणि फक्त ते आईला समजलं नाही पाहिजे म्हणजे म्हणले ही जमन याचं काय अडचण नाही म्हणले ते बाकी दोघं म्हणले आपल्याला जमलं असं म्हणलं आपल्यासुद्धा जमलं असं मला याची काय गरज होती का मला आपण बाजूला पळालो तीन मारले बिन 2 तुकडे झाले परत सरळ केली आता आपलं डोके लावू नका आपला काही कार्यक्रम करू नका होऊ नये काय उद्योग वाढू नका परंतु तिकडं पहा नाही तर तिकडं जाता करायला आपण जर काही उद्योग करायला तिसराच होऊन बसायचा चौथा 5 वागायचं तिथं सांगितलं तू निश्चित तुझ्या अंतकरणाचा भाव निश्चित असेल ना म्हटल्यावर त्या गुरुची ताकद होती महाराज त्या बापाची ताकदच तशी होती पोराने त्या पत्नीचं मुंडकं उडवलं परंतु सांगितलं म्हणल्याबरोबर ती पत्नी रेणुका माता जशीच्या तशी झाली तिच्या डोक्यातसुद्धा कधी आलं का मानकडं टोला टाकला होता कायचं काय नाही समजलंच नाही सांगण्याचं तात्पर्य शास्त्राचा सिद्धांत आहे स्वामी का जो गुरुभक्ती पितृवचन सेवापदी म्हणून आपल्याकरिता अत्यंत मोलाची महत्त्वाची गोष्ट तो असणारा जो महत्त्वाचा सिद्धांत आपल्यापर्यंत पोहोचला ते म्हणून जो निश्चय असतो सद्गुरूच्या वाक्यानुसार अंतःकरणातून जो असणारा जो निश्चय घडलेला असतो तुकोबाराय म्हणतात तो निश्चय माझ्याकडून असा माझ्या गुरुदेवांनी घडून घेतला तो त्या उच्चार घडत असताना त्या उच्चाराचं उच्चारण करत असताना जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात ते सांगतात निश्चयाचे बाळ निश्चयाचे बाळ निश्चयाचे बाळ निश्चयाचे विठोबा रखुमाई विठोबा याचा का कोण खाली लागू विठोबा रखुमाई
कामिका गुरुभक्ती पितृवचन सेवापती हे जी पहा हे जे विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या सत्य बोले मुखी दुःखवी आणि कांच्या दुःखी निश्चयाचे बळ तुका म्हणे तिचे फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या पण शास्त्राचा सिद्धांत आहे माणसाला दुःख होण्यात एवढंच कारण असतं चांगली माणसं भेटत नाही येडपट सुटत नाही म्हणजे ज्ञानी भेटत नाही आणि मूर्ख सुटत नाही म्हणून लोक म्हणतात दुःखी आहेत तर आपल्या जीवनामध्ये शहाणी माणसं नियमात राहतात आपल्याला नियम लवकर लागत नाही असतो आपल्याकडून सर्वाकडून तो नियम लागू पडावा आपल्या अंतकरणात मी तुम्हाला माझं सांगतो मीच उशीर आलो तर बाकीचं काय तेव्हा भगवान करो सर्वांच्या जीवनामध्ये हा योग प्राप्त करून आमच्या हरिभक्तीपर्यंत भागवत महाराजांनी इथपर्यंत भाग प्राप्त करून दिला कारण त्यांच्या अंतकरणाची इच्छा होती त्यांच्या गुरुदेवानी जशी अंतकरणाची जी रिंगटोन असेल तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत आली काही लोकांपर्यंत गेली ज्याला त्याचा भोग घ्यायचा उपभोग घ्यायचा तो होईलच तद्वत तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारवळी आनंदे ह्या नियमाला अनुसरून इथे 2 शब्द बोलण्याचा मी सायास केला त्यात जे बरोबर असेल ती ज्ञानोबारायांचं रोकडेश्वरांचं आहे जे अयोग्य असेल ते किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी नेले हे तर माझे जे उरले पायिक पण तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीने ज्ञानराजांजवळ प्रार्थना करतो का या अयोग्य असेल ते योग्य करून घ्या आणि आपण सर्वजण अज्ञानाचे मूर्तिमंत आहोत आपल्याकडे ज्ञान येण्याकरता त्यांचं नाव घेऊ आणि निश्चित ते आपल्याला ज्ञान देतील आणि आपण कृतार्थ होऊ या वाक्यावरून निश्चित आहे म्हणून आपल्याकडून त्यांचं एक वेळा चिंतन घडावं त्यांचं चिंतन केलं आपल्या जीवनातील सर्व चिंता निवृत्त होतात अज्ञान जाऊन ज्ञान प्राप्त होतं म्हणून त्यांचं चिंतन करा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली चालले शिव परमात्म्याचे चरणी समर्पित कारण जे नावच घेत नसेल ते कोणत्या तरी देवाचं घ्या आणि नाही घेतलं तर ह्याच देवाचं घेतात म्हणून तुम्ही पण घ्या विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय हा बोलिलेले पुरे विडे वागुडे करा क्षमा अपराध महाराज हो नाही विचारिला भिकार म्या पुला करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंग करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञान देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडली वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री तुकाराम महाराज जोग महाराज की जय की जय